मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सफर बंदीपूरची. आम्ही म्हैसूर बघून उटीला जाण्याआधी बंदीपूर नॅशनल पार्कला सफारी करायचे ठरवले होते. आमच्या म्हैसूर व तेथील टुरिस्ट प्लेसेसवरचे व्लॉग्स आपण आमच्या त्रियात्री या दुसऱ्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकाल. तर त्याकरिता कृपया सबस्क्राईब करा त्रियात्री. म्हैसूरवरून आम्ही सकाळी 11च्या दरम्याने बंदीपूरला जाण्यासाठी निघालो. साधारण 12:30ला आम्ही बंदीपूरला पोचलो. बंदीपूरला आम्ही बंदीपूर सफारी लॉजमध्ये थांबलो होतो. इथे स्टे विथ सफारीची कॉन्सेप्ट आहे. साऊथला इंडिव्हिज्युअल सफारी बुकिंगपेक्षा हॉटेल प्लस सफारी बुकिंग पॅकेज हाच बेटर ऑप्शन आहे. कारण इथे आपण स्वतः बुकिंग करून गेल्यावर जिप्सी मिळण्याची शाश्वती नसते आणि इथे कॅन्टर हा प्रकार नसून बंद मिनी बसेस असतात. रिसेप्शनला आम्हाला एक व्हाईट बोर्ड दिसला. त्यावर त्या आठवड्याभरात सफारीमध्ये दिसलेल्या प्राण्यांच्या नोंदी होत्या. चेक इन केल्यावर फ्रेश होऊन आणि चेंज करून आम्ही लंचसाठी गेलो. लंच नंतर थोड्याच वेळात दुपारच्या सफारीसाठी निघालो. साधारण 2:45च्या सुमारास आम्ही आमच्या जिप्सीमध्ये बसलो आणि मेन गेटसाठी निघालो. मित्रांनो, बंदीपूर नॅशनल पार्क हे दक्षिण भारतामधील कर्नाटक राज्यातील चामराजनगर जिल्ह्यात स्थित निलगिरी बायोस्फिअर रिझर्वचा भाग असलेले एक उपजंगल आहे. याचे क्षेत्रफळ साधारणपणे 869 स्क्वेअर किलोमीटर इतके असून यास 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगरमध्ये समाविष्ट केले गेलेले आहे. हे म्हैसूरपासून साधारण 78 किलोमीटरच्या अंतरावर आहे. बंदीपूर हे म्हैसूरवरून उटीला जातानाच्या रस्त्यावर लागते. हा रस्ता बंदीपूरच्या जंगलातूनच जातो. निलगिरी बायोस्फिअर रिझर्व हे कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ अशा 3 राज्यांमध्ये पसरलेले जंगल आहे. गंमत म्हणजे जंगल एकच आहे, पण 3 राज्यांमध्ये त्याला नावं वेगवेगळी आहेत. कर्नाटकमध्ये बंदीपूर, तमिळनाडूमध्ये मुदुमलाई आणि केरळमध्ये यास वायनाड वाईल्डलाईफ सँच्युरी या नावाने ओळखले जाते. सफारी सुरू होताच रोलर कोस्टर राईड सुरू झाली. आमच्या ड्रायव्हरने गाडी जी सुसाट चालू केली, काही विचारू नका. जेवढी पळवता येईल तेवढी पटापट तो पळवत होता. एव्हाना आमच्या लक्षात आले होते की त्याला नक्कीच टायगर सायटिंगची टिप मिळाली आहे. बंदीपूरच्या जंगलात प्रामुख्याने साग, रोजवूड, चंदन, कदंब आणि बांबूची झाडे आढळून येतात. इकडे वाघ, हत्ती यांच्याबरोबरच बिबळ्या, रानडुक्कर, हरिण, सांबार, ग्रे लंगूर, अस्वल, मुंगूस, गौर, ढोल यांसारखे प्राणी आढळून येतात. तसेच ईगल्स, किंगफिशर्स, जंगल आऊल, वुडपेकर्स यांसारखे पक्षीही आढळतात. आम्ही एका छोट्याशा पॉन्ड जवळ पोहोचलो. तिकडे ऑलरेडी 3 जिप्सी उभ्या होत्या आणि आम्हाला लांबूनच वाघाचे दर्शन झाले. पाणी पिऊन वाघ परत समोरच्या उंचवट्यावर चढत होता. अगदी काही क्षणांसाठी तो आम्हाला दिसला. त्याचे नाव होते करडी मेल. आमच्याबरोबर असलेल्या एका सहप्रवाशाने आम्हाला त्याचे नाव आणि त्याच्या मागची स्टोरी सांगितली. अस्वलाला तमिळमध्ये करडी म्हणतात. त्या वाघाने पूर्वी एका अस्वलाला मारले होते म्हणून त्याचे नाव करडी मेल असे पडले. थोड्या वेळाने आम्हाला करडी मेलचे पुन्हा दर्शन झाले. यावेळी एक बस आणि बऱ्याच जिप्सी त्याच्या मागे पळत होत्या.
इतर टायगर रिझर्वपेक्षा इथे मॅनेजमेंट आणि शिस्त या दोन्ही गोष्टींचा अभाव दिसून आला. आत्तापर्यंत पाहिलेल्या सफारीजमध्ये टायगर किंवा तत्सम कोणताही मोठा प्राणी दिसला की साधारण एक विशिष्ट अंतर ठेवून जिप्सी चालतात आणि एका ओळीत राहून सगळ्या जिप्सीमधल्या वन्यप्रेमींना त्या प्राण्याचे दर्शन घडावे याची काळजी घेतली जाते. पण इथे 2 जिप्सी बाजूबाजूला चालून रस्ता अडवून मागे असलेल्या जिप्सीजचा व्ह्यू ब्लॉक करत होते. त्यामुळे रस्त्यावरून चालणारा वाघही झाडीत शिरला. हे काही बंदीपूरच्या वन्य पर्यटनासाठी योग्य नव्हे. आम्हाला कर्डी मेलचे काही व्हिडिओज मिळाले, पण फोटो काही व्यवस्थित काढता आले नाही. सफारी संपवून आनंदात आम्ही हॉटेलला पोहोचलो. JLR मध्ये इव्हिनिंग स्नॅक्स आमची वाट बघत होते. त्यात गरमागरम तिखट कुरकुरीत शंकरपाळे, टोमॅटो साल्सा आणि स्प्राउट्स असा मोजकाच पण वेगळाच बेत होता. स्नॅक्स आणि चहा कॉफी घेऊन आम्ही रूमवर परतलो. संध्याकाळी 7:30च्या सुमारास JLR मध्ये वाईल्ड लाईफ रिलेटेड डॉक्युमेंटरी दाखवली जाते. पण आम्ही चांगलेच थकलो होतो आणि दुसऱ्या दिवशी सफारीसाठी पहाटे 4:30ला उठायचे होते. सो ते स्किप करून आम्ही आरामच केला आणि डिनर करून वेळेत झोपून गेलो. सकाळच्या सफारीला सुरुवात झाली. काल वाघाचे दर्शन झाल्यामुळे आज जरा हुरूप आला होता. कालच्याप्रमाणे आजही आमच्या ड्रायव्हरला परत एकदा टिप मिळालेली होती. तिकडच्या फॉरेस्ट ऑफिसरकडून कळले की शिवमंदिराजवळील तळ्याजवळ एक टायग्रेस आणि तिच्या बछड्यांची मूव्हमेंट आहे. आम्ही त्या तळ्याकडे पोचलो आणि जवळपास अर्धा तास तिथेच थांबलो. पण आम्हाला काहीच हालचाल जाणवली नाही. आमच्याप्रमाणे इतर जिप्सीही त्या स्पॉटजवळ पोचल्या. आता तळ्याच्या दोन्ही साईडला जिप्सी उभ्या होत्या. अचानक ती वाघीण झुडपातून बाहेर आली आणि आमच्या विरुद्ध दिशेने चालू लागली. ती एकटीच होती, बछडे नव्हते. रस्ता क्रॉस करून ती लगेच परत समोरच्या बाजूच्या झुडपात शिरली. अगदी काही मिनिटांसाठीच ती दिसली, पण एकदम छान दर्शन झाले. थोडा वेळ तिची वाट बघत थांबलो, पण ती काही झुडपातून बाहेर आली नाही. आमच्या ड्रायव्हरने सांगितले की तिचे नाव मुरकेराई फिमेल आहे. अजून एका नवीन जंगलातील वाघांचे छान दर्शन झाले होते. आता आमच्या रिलॅक्सवाल्या जंगल सफारीची सुरुवात झाली. आम्ही जंगल एक्सप्लोअर करायला निघालो. यावेळी आम्हाला ग्रे मुंगूस बरोबरच स्ट्राइप नेक्ड मुंगूसही दिसले.
आम्हाला एका ठिकाणी हरणांचा मोठा कळप दिसला. त्यात आम्हाला 2 हरणांची झुंज पाहायला मिळाली. आम्ही परत एकदा वाघीण दिसते का हे बघायला त्या तलावाजवळ गेलो, पण अजूनही ती काही बाहेर आली नव्हती. आम्हाला तलावाजवळ हत्तींचा एक कळप दिसला. त्या कळपात छोटेसे पिल्लू देखील होते. थोडा वेळ तिथे थांबून आम्ही पुढे जायला निघालो, पण आमच्या गाडीचा प्रेझेन्स हत्तीणीला काहीसा खटकला आणि तिने पाय आपटत आपली नाराजी व्यक्त केली. पण तिथून बाहेर पडण्यासाठीचा रस्ता तोच होता. कळपात पिल्लू असल्याने हत्तीण जरा ॲग्रेसिव्ह झाली होती. आम्ही तिथून निघालो. आम्हाला त्यांचे खूप छान फोटो मिळाले. सफारी संपवून आम्ही आमच्या रिसॉर्टला परतलो. JLRला येऊन मस्त ब्रेकफास्ट केला. रूममध्ये जाऊन आवराआवर केली आणि तयार होऊन उटीला जाण्यासाठी निघालो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा. आणि असेच जंगल गोष्टींचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा अरण्यलिपी. सोलापूरला जन्मलेले मारुती भुजंगराव चितमपल्ली यांना अरण्य ऋषी या नावाने सुद्धा ओळखले जाते. ते एक पक्षीशास्त्रज्ञ तर होतेच, पण एक ख्यातनाम निसर्गवादी, वन्यजीवन अभ्यासक व संरक्षक होते. त्यांनी काही लोकप्रिय पुस्तकांद्वारे निसर्गलेखन केले. त्यांचे चकवा चांदणे एक वनोपनिषद हे आत्मचरित्र वाचकांच्या खूप पसंतीस पडले होते. या महान अरण्यप्रेमीने 18 जून 2025 रोजी वयाच्या 93व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मारुती चितमपल्ली सर, आपल्या अरण्यशास्त्रातील कार्यास अरण्यलिपीचा सलाम. आम्ही आमचा हा व्हिडिओ मारुती चितमपल्ली सर यांना समर्पित करतो.